तर आदित्य ठाकरेंचा सिल्लोडमध्ये शिवसंकल्प मेळावा होता, जो आता रद्द झालाय। शिवसंकल्प सिल्लोड इथून सुरुवात होणार होती, मात्र आजचा नियोजित मेळावा हा रद्द करण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे यांचा शिवसंकल्प मेळावा हा रद्द करण्यात आलेला आहे। आजपासून जुन्नरमधून सिल्लोडमधून या दौऱ्याला सुरुवात होणार होती, शिवसंकल्प मेळाव्याला सुरुवात होणार होती, मात्र हा मेळावा आता रद्द झाला। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय नेमकं कारण समोर येतंय हा मेळावा रद्द झाल्याचं? विक्रांत, आज आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार होते, मात्र आज आपण पाहिलं की जळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार, त्यामुळे ते संभाजीनगर विमानतळावरून येणार होते। त्यामुळे यांना ही परवानगी मिळाली नसल्याचं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की त्यांना आदित्य ठाकरे यांना परवानगी न मिळाल्याने आज सकाळी ते येणार होते, मात्र त्या परवानगी नाकारल्यामुळे त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला। मेळावा जो सिल्लोडमध्ये होणार होता, मात्र ते संध्याकाळी संभाजीनगरमध्ये येणार आहे आणि संभाजीनगरचा जो मेळावा आहे तो त्यांचा संध्याकाळी होणार आहे। आणि उद्या ते मग इतर जे विधानसभा मतदारसंघ आहेत, गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि पैठण या ठिकाणी मग ते हा मेळावा घेणार आहेत। त्यामुळे त्यांचा जो आजचा जो नियोजित सिल्लोड दौरा होता, सिल्लोडचा मेळावा होता, तो सध्या तरी रद्द झालेला आहे। अगदी सचिन, सिल्लोडचा मेळावा रद्द झालेला असला तरी इतर जे नियोजित मेळावे आहेत ते पार पडणार आहेत, अशा प्रकारची आत्ताची माहिती आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।